गारगोटीच्या नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे नवे पर्व सुरू झाले आहे। भुदरगड तालुक्यासह परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे। गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात नव्याने बसविण्यात आलेल्या आधुनिक वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गारगोटीला मेडिकल हब म्हणून विकसित करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे सांगितले। ते म्हणाले की यापूर्वी सीटी स्कॅन, हृदयविकाराची तपासणी किंवा अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी कोल्हापूरला जावे लागत होते। मात्र आता गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन, 2D इको, 300 MT डिजिटल एक्स-रे आणि ट्रू नॉट मशीन उपलब्ध झाल्यामुळे या सर्व सुविधा स्थानिक स्तरावरच मिळणार आहेत। त्यामुळे भुदरगडसह आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो रुग्णांचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। यावेळी पालकमंत्र्यांनी आणखी काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या। 15 ऑगस्टनंतर गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येणार असून यासाठी आता रुग्णांना सांगली, मिरज किंवा कोल्हापूरला जाण्याची गरज भासणार नाही। तसेच गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचे 50 वरून 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन, कॅथलॅब सुविधा, तसेच राधानगरी, सोळांपूर आणि तारळे येथील रुग्णालयांचेही श्रेणीवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यातील रुग्णालयांमध्ये कर्करोग निदानासाठी पेट स्कॅन सुविधा उपलब्ध करण्याचाही शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पदाधिकारी, पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गारगोटीतील या आधुनिक आरोग्य सुविधांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, जलद आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे।